भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन पुणे येथील डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल येथे मोठ्या उत्साहात व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। डॉक्टर चेतन म्हस्के आणि स्मिता म्हस्के यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देत ध्वजवंदन करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अमित तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळेस डॉक्टर चेतन म्हस्के, स्मिता म्हस्के, अमीर मुलानी, डॉक्टर अमरीन मॅडम, जाकीर मुल्ला, अभिमन्यू सोनकांबळे, सुनील सोनावणे, कल्पेश लाड, शुभांगी म्हस्के, अपर्णा एकबोटे, अजिंक्य जगताप, तुषार ब्रदर, त्याचप्रमाणे जान्हवी, क्रांती, सुरेखा गायकवाड, सुरेखा मावशी, पल्लवी निवृत्ती आदी डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल सर्व कर्मचारी वर्ग त्याचबरोबर विभागांचे प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार सर्वांना आजच्या 77व्या गणतंत्र दिवससाठी खूप खूप शुभेच्छा। म्हस्के हॉस्पिटल आणि आमच्या सर्व परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना याच्या शुभेच्छा। हा गणतंत्र दिवस तुम्ही सर्वांनी देशाच्या सेवेसाठी ज्या लोकांनी आपले बलिदान केले त्यांच्या स्मरणार्थ घालवावा आणि प्लस आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो, आपण काय इनपुट देऊ शकतो याचा विचार करून त्यासाठी तशी कृती सुरू करावी। आम्ही म्हस्के हॉस्पिटलतर्फे हा दरवर्षी आम्ही साजरा करतो आणि सर्वांना यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या या प्रजासत्ताक दिनाच्यासाठी अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे। एक संविधानावर आपला देश चालून 77 वर्ष पूर्ण झाली। आजचा दिवस खऱ्या अर्थानं त्या संविधानाचा सन्मान आहे, प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांचा सन्मान आहे। तर सर्व नागरिकांना पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आपला देश महासत्ता होण्यासाठी सर्वांनी आपलं प्रामाणिकपणे योगदान द्यावं आणि आपल्या देशाला एक नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी आपण नेहमी कार्यरत असावं ही सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।